तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। एसटी कर्मचाऱ्यांचा 2 दिवसांपासून संप सुरू होता। आता हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला आहे। गणेशोत्सवाच्या तोंडावर हा संप पुकारल्याने अनेक प्रवाशांना याचा फटका बसला होता। कालची बैठक निष्फळ ठरली होती। आज मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक होती आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आलाय। मूळ वेतनात 6,500ची वाढ करण्यात आलेली आहे। विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या जोडले गेलेत। विनायक, नेमका काय झालं बैठकीत? कर्मचाऱ्यांचा हा संप जो आहे तो आपण जर पाहिलं तर चालू होता। ऐन गणेशोत्सवाच्या काळात हा संप चालू होता आणि त्यानंतर आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। त्यांची मागणी अशी होती की शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनुसार जे आहे ते पगारवाढ जी आहे ती व्हावी आणि शासनानं आता 6,500 रुपयाची मूळ वेतनामध्ये वाढ जी आहे ती दिलेली आहे। आणि जी माहिती मिळालेली आहे माहितीनुसार संघटना थोड्याच वेळात संप मागे घेण्याची घोषणा जी आहे ती करणार आहे। नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या कोणकोणत्या मागण्या होत्या आणि मान्य कोणकोणत्या झालेल्या आहेत? त्याचं सविस्तर माहिती जी आहे ती यायची बाकी आहे, परंतु त्यांनी जर प्रमुख मागणी त्यांची होती की 7व्या वेतनानुसार पगारवाढ जी आहे ती एसटी कर्मचाऱ्यांना द्यावी। एसटी कर्मचारी जे आहेत ते राज्य शासनाचाच एक अंग आहे आणि त्यामुळे अनेक वर्षापासून त्यांची मागणी जी आहे ती होती, परंतु ही मागणी जी आहे ती आता मान्य करण्यासाठी जे आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं, छेडण्यात आलं होतं। अखेर आपण जर पाहिलं तर आजची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत झाली। ऐन गणेशोत्सवाच्या काळात आपण जर पाहिलं तर हे आंदोलन जे आहे ते छेडलं गेलं होतं आणि अखेर आपण जर पाहिलं तर 6,500ची वाढ जी आहे ती मूळ वेतनात राज्य शासनाने देऊ असं जाहीर केलं आहे। विनायक, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहणार आहोत। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण मूळ वेतनात आता 6,500ची वाढ करण्यात येणार असल्याची शाश्वती मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत देण्यात आलेली आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो आता मागे घेण्यात आलेला आहे। सलग 2 दिवस हा संप चाललेला आहे। मात्र काल देखील मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की गणेशोत्सवाच्या काळात लोकांना वेठीस धरू नका, त्यांना त्रास होईल असं करू नका। मात्र कालची बैठक निष्फळ ठरली। आज पुन्हा जी बैठक झाली त्यात अखेर तोडगा निघालेला आहे आणि 2 दिवसानंतर एसटीचा संप जो आहे तो आता मागे घेण्यात येणार आहे। थोड्याच वेळात घोषणा देखील होईल। मूळ वेतनात 6,500ची वाढ करण्यात आलेली आहे। कर्मचाऱ्यांची 5,000 वाढवण्याची मागणी होती, मात्र 6,500ची वाढ सरकारकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता हा संप जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे। कित्येक प्रवाशांना याचा त्रास झाला होता। कोर्टाकडून देखील हा संप बेकायदेशीर असल्याचं म्हणण्यात आलं होतं, मात्र आता हा संप जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे। प्रवाशांसाठी दिलासा। गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांसाठी हा एक महत्त्वाचा दिलासा मानला जातोय, कारण वेगवेगळ्या आगारांमध्ये एसटी ज्या आहेत त्या बंद असल्यामुळे मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागलेला होता। खासगी बस चालकांनी देखील अक्षरशः प्रवाशांची लूट केली होती। कर्मचाऱ्यांनी आमच्या मूळ वेतनात 5,000ची वाढ करा अशी मागणी केली होती, मात्र सरकारकडून आता 6,500ची वाढ करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली सह्याद्री अतिथीगृहावर त्यानंतर हा तोडगा निघालेला आहे। लवकरच एसटी संघटनांकडून आता एक घोषणा होणार आहे संप मागे घेण्यात आल्याची। मूळ वेतनात 6,500ची वाढ करण्यात आल्यानंतर आता हा संप जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे। नेमक्या कोणकोणत्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती थोड्याच वेळात प्राप्त होणार आहे। मात्र सध्याची जी माहिती समोर आली त्यानुसार 6,500ची वाढ करण्यात आली आहे।